मित्रांनो, आज आपण माणसाची गोष्ट नावाचं एक पुस्तक इयत्ता तिसरीला जुन्या अभ्यासक्रमात होते. त्या पुस्तकातील अग्नीचा वापर नावाचा पाठ आज आपण बघणार आहोत. यापूर्वीचेही पाठ मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर सुरू करूयात. जंगलात काही वेळा झाडांच्या फांद्या एकमेकावर घासून आग लागते. ती पसरत जाते. अशा आगीला वणवा म्हणतात. अश्मयुगातील माणूस असे वणवे पाहायचा. इतर प्राण्याप्रमाणेच माणसाला आगीची भीती वाटायची. आग पाहून तो बुचकुळ्यात पडायचा. अश्मयुगातील माणूस सुरुवातीला आगीपासून दूर राहत असे, पण आगीचा झटका लागतो तसाच आगीमुळे अंधार नाहीसा होतो. हे माणसाच्या लक्षात आले. विस्तवाला हात लागला तर हात भाजतो, पण शेकोटीजवळ बसले तर ऊब मिळते. हेही माणसाच्या लक्षात आले. हे समजल्यामुळे त्याची आगीची भीती कमी झाली. एवढेच नव्हे तर आपल्या काही गरजांसाठी माणूस अग्नीचा वापर करू लागला. अग्नीच्या प्रकाशाने माणसाने गुहेतील अंधार दूर केला. माणूस दगडाचे दिवे वापरू लागला. त्या दिव्यात प्राण्यांची चरबी व गवताची वात तो जाळत असे. थंडीच्या वेळी ऊब मिळवण्यासाठी त्याने अग्नीचा उपयोग केला. पण माणसाने अग्नी गुहेत नेला तरी कसा? पेटलेल्या आगीत लाकडे टाकून अग्नी टिकवता येतो. पेटते लाकूड एका जागेवरून दुसरीकडे नेता येते, हे माणूस अनुभवाने शिकला. जाळ पाहून जनावरे दूर पळतात, हे त्याने पाहिले. त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी त्याने अग्नीचा उपयोग केला. गुहेच्या तोंडाशी अग्नी पेटता ठेवून माणूस गुहेत निर्धास्तपणे राहू लागला. आगीत भाजले गेलेले प्राणी व कंदमुळे माणसाने खाल्ली. ती त्याला अधिक रुचकर लागली असावी. माणूस कंदमुळे मांस भाजून खाऊ लागला. माणूस मातीची भांडी पक्की करण्यासाठी अग्नीचा वापर करू लागला. अग्नीचा उपयोग माणूस करू लागला खरा, पण अग्नी निर्माण कसा करावा हे त्याला माहीत नव्हते. वणव्यातून पेटते लाकूड उचलून माणूस ते गुहेत नेत असे, पण यात अनेक अडचणी होत्या. वणवा सतत पेटत नसे. गुहेपासून तो कधी खूप दूर असे, त्यामुळे गुहेकडे नेताना वाटेत विस्तव विझून जाई. म्हणून गुहेतील शेकोटी विझू नये असा प्रयत्न माणूस करत असे, पण हे काम फार त्रासाचे होते. म्हणून अग्नी निर्माण करण्याच्या खटपटीत तो होता. अवजारे तयार करताना माणूस गारगोटीचा दगड वापरत असे. त्यासाठी दगड एकमेकावर आपटावे लागत. असे करताना त्या दगडामधून ठिणग्या बाहेर पडत. या ठिणग्या वाळलेल्या पाचोळ्यावर पडल्या की तो पेट घेतो, हे माणसाने पाहिले. अशा रीतीने माणसाला अग्नी निर्माण करण्याचे तंत्र सापडले. वाळलेली लाकडे एकमेकावर घासून अग्नी निर्माण करता येतो, हेही त्याला समजले. आता माणूस गरज लागेल तेव्हा अग्नी पेटवायचा. गरज संपल्यावर पाणी किंवा माती टाकून तो विझवायचा. अग्नी ही माणसाच्या हाती आलेली मोठी शक्ती ठरली. पुढे धातूचा शोध लागल्यावर धातू वितळण्यासाठी त्याने अग्नीचा वापर केला. त्यामुळे त्याला अनेक वस्तू व यंत्रे तयार करता आली. अग्नीचा वापर करून माणसाने खूप प्रगती केली. मित्रांनो, इयत्ता तिसरीमधील माणसाची गोष्ट नावाचा हा पाठ तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.